जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी आणि सर्व संतांना मनपूर्वक वंदन करते। विषय माझ्यासमोर आहे नामसाधनेतून गुणातीत होणे। आयोजकांना मी म्हणले एवढे अवघड अवघड नावं ठेवता लोक नाम घ्यायला सुद्धा तर तयार होणार नाहीत अवघड नावं वाच। तसं नव्हे, पण नाम घेता घेता आपल्यामध्ये कसा कसा फरक पडत गेला पाहिजे, उन्नती झाली पाहिजे आणि मोक्षापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, ह्याच्यासाठी ह्या पद्धतीचं चिंतन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा टोपल्या टाकल्यासारखं नाम घेतलं आणि मोकळं झालं असं होऊ नये। आणि पूर्णतः नामसाधन हे परिपूर्ण साधन आहे आणि मोक्षापर्यंत आपल्याला नक्की घेऊन जाऊ शकतं। पण त्याच्या मागचा जे चिंतन आहे, विचार आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने संतांनी मांडलेले जे काही वचन आहेत ते लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही। आणि म्हणून आपण आता आज पाहणार आहोत की श्रीराम जय राम जय जय राम हा एक मंत्र आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न। अर्थातच मगाशी जसं सांगितलेलं आहे त्यांनी की हा सगळा माल डॉक्टर काकां मंदाताईंचा आहे आणि तुमच्या पुढे आता तो आणून सोडण्याचं काम आमचं आहे, तेही काकांनी सोपवलेलं आहे। म्हणून तर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र सिद्ध मंत्र आहे। भगवान शंकरापासून सातत्याने पार्वती मातेला आणि आपल्याला सगळ्यांना हा मंत्र अत्यंत महत्वाचा आहे असं ते सातत्याने सांगत असतात। समर्थ रामदास स्वामी आणि एकूणच रामदासी परंपरेत असलेले सगळे संत, मग गोंदवलेकर महाराज येतील, त्यानंतर साखरखेर्ड्याचे प्रल्हाद महाराज येतील, रामानंद महाराज येतील, या सगळ्यांनी या मंत्राच्या आधारे पूर्णपणे ब्रह्मरूप होता येतं हे आपल्या समोर दाखवून दिलेलं आहे। असा हा सिद्ध असणारा मंत्र। आता हा मंत्र आपल्या समोर आहे श्रीराम जय राम जय जय राम। पहिल्या रामाला श्री हे विशेषण लावलेलं आहे, दुसऱ्या रामाचा एकदा जय जयकार केलेला आहे आणि तिसऱ्या रामाचा दोनदा जय जयकार केलेला आहे। आता राम खरंच तीन प्रकारचा आहे का? राम खरंच तीन प्रकारचा आहे का असा प्रश्न पडतो आपल्याला। नाही, राम एकच आहे, पण एकच असणारा, एकमेव अद्वितीय असणारा हा जो राम आहे त्याचा आम्हाला पूर्ण आकलन व्हावं याच्यासाठी त्याची तीन टप्प्यामध्ये मांडणी करून तो आमच्या समोर मांडलेला आहे।
उदाहरण आपल्या समोर, मुलं खूप लहान असतात, स्वतःच्या हाताने ज्या वेळेला त्यांना जेवता येत नाही त्यावेळेला आईला त्यांना भरवावं लागतं. अशा वेळेला एक छोटा वाटीभर भात त्याच्या पोटात घालायचा असेल तर त्याचं लक्ष खेळण्याकडे असतं आणि आईला मात्र त्याला ते पोट भरण्यासाठी द्यायचं असतं. अशा वेळेला हा घास काऊचा, हा घास चिवचा, असं त्या एकाच भाताचे 4-5 घास करून माऊली अत्यंत प्रेमाने आपल्या मुलाचं पोट भरण्याची व्यवस्था करते. तसं भगवान शंकरापासून या रामाचं, हा दाशरथी रामाचा घास, हा ईश्वररूप रामाचा घास, हा ब्रह्मरूप रामाचा घास, असं करून करून आपल्याला समाधानाने परिपूर्ण होता यावं, आपलं अंतःकरण पूर्ण भरावं, ह्याच्यासाठी 3 टप्प्यामध्ये त्याची मांडणी जी आहे ती आपल्या समोर केलेली आहे. जसं आपण एखादा पदार्थ छान झाला, अतिउत्तम झाला, अतिउत्तम झाला, असं जसं बोलतो त्या पद्धतीने इकडं आहे की 3 रामाची ही कशासाठी आहे आपल्या समोर. आत्ता चत्वारदेव निरूपण समासाचा उल्लेखही आधीच्या प्रवचनात येऊन गेलेला आहे की समर्थांनी 4 देवांची आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आता देव 4 नाहीत, पण मूर्ती, त्याच्यानंतर ज्याची मूर्ती आहे तो सगुण साकार असणारा अवतार, त्या सगुण साकाराच्या मागे असणारं सगुण निराकार तत्व आणि त्याचंही अधिष्ठान असणारं, परिपूर्ण असणारं, तिन्ही याचा आधार असणारं असं जे तत्व आहे ते म्हणजे निर्गुण निराकार. आणि आता मूर्ती पूजेपासून तर निर्गुण निराकारापर्यंतचा प्रवास विचाराने तुम्हाला आम्हाला करायचा आहे. परमपूज्य मंदाताई म्हणतात की या ब्रह्मरूप देवाकडे जाताना पायाने जायचं नसतं, मग कशाने जायचं असतं, तर विचाराने जायचं असतं. मग ते विचार कुठले पाहिजे, तर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले विचारच आपल्याला त्या ब्रह्मापर्यंत नेऊन पोहोचवणारे आहेत. आणि म्हणून कितीही अवघड वाटलं, कितीही कंटाळा आला तरी सुद्धा न कंटाळता, न झोपता, न डुलकी घेता अत्यंत जागरूकतेने हे सगळं चिंतन ऐकण्याचा तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावा लागतो. आता हा प्रयत्न जर आमच्याकडनं चुकीचा झाला, कमी पडला, तर वक्ता काय बोलतो, एक वाक्य त्याचं ऐकलेलं आहे, दुसऱ्या वाक्यानंतर डुलकी आलेली आहे आणि तिसरं वाक्य बोलल्यानंतर आपण आपल्याशी विचार करतो तेव्हा संदर्भच जुळत नाही आणि मग आपल्याला ते कळत नाही. आणि म्हणून अत्यंत जागरूकतेने श्रवण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. की कितीही झोप येऊ दे, काही येऊ दे, झोप न येण्याचे प्रयत्न. म्हणून मला वाटतं पूर्वीच्या काळी कथा निरूपणा ऐकताना वाती वळत असत, काहीतरी हालचाल असली तर माणसाला झोप येत नाही, म्हणून पूर्वीच्या काळची ती पद्धत होती. मग आता आपण सुद्धा या ठिकाणी तसाच प्रयत्न करायचा. श्रवणाच्या बाबतीत आपल्या समोर सांगितलेलं आहे की अति जेवण करून श्रवणाला बसू नये, त्यानंतर अति ग्लानी येईल ह्या पद्धतीने, म्हणजे काही खाता न पिता बसलो तरी सुद्धा तशीच अवस्था होते, म्हणून तसंही करू नये. खूप थकल्यानंतर श्रवणाला बसू नये आणि कोणीतरी म्हणतं म्हणून श्रवणाला बसू नये. या जर सगळ्या गोष्टी टाळून माझ्या कल्याणाचं, माझ्या हिताचं, मला आता या ठिकाणी काहीतरी मिळणार आहे आणि ते घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी मला मनाने आणि तनाने दोन्ही ठिकाणी मला जागं राहायला पाहिजे, हे लक्षात घेऊन आपण श्रवण करावं. आता हे सांगण्याचं कारण काय आहे, तर श्रवण ही आपली पहिली भक्ती आहे आणि तीच पहिली भक्ती जर चुकीची झाली तर पुढच्या भक्तीसाठी आपली प्रगती होईल का, होऊ शकणार नाही. आणि म्हणून श्रवण ही पहिली भक्ती जी आहे ती अत्यंत मनापासून करण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आज आपण काय ऐकणार आहोत, तर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राविषयीचं काही चिंतन जे आहे, जे परमपूज्य डॉक्टर काकांनी आम्हाला अनेक वेळेला सांगितलेलं आहे, ते चिंतन आज आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. आता अनेक पद्धतीने याचं चिंतन मांडणारे लोक आपल्याला भेटतात की र हे अक्षर काय अग्निबीजाचं आहे, कुठं सूर्याचं आहे वगैरे वगैरे, पण तसला काहीही प्रकार या ठिकाणी मांडण्याचा उद्देश नाही.
मग इथला उद्देश काय आहे? तो जो डॉक्टर काकांचा उद्देश आहे की ऐकता ऐकता प्रत्येकाला हे नाम माझं आहे, माझ्यासाठी कल्याणासाठी ते घ्यायचं आहे आणि म्हणून त्याचा अर्थ मी समजून घेत आहे, एवढंच फक्त इथं लक्षात घ्यायचं. बाकी त्या अक्षरांची फोड वगैरे असला काही या ठिकाणी उद्देश नाही आणि तिकडं आपल्याला वळायचंही नाहीये. मग आता श्रीराम जय राम जय जय राम त्रयोदशाक्षरी मंत्र. आता 13 अक्षराला महत्व आहे का त्या मंत्रात असणाऱ्या अक्षराच्या अर्थांना शब्दांना जास्ती महत्व आहे? कशाला जास्ती महत्व आहे? तर अर्थ कळण्याला जास्ती महत्व आहे. मननात त्रायते इति मंत्र, हा असं मंत्र शब्दाची व्याख्या आपल्या समोर आहे की ज्या शब्दांच्या समुच्चयावर लक्ष केंद्रित करून त्याचा वाच्यार्थ लक्षार्थ दोन्हीही लक्षात घेऊन तो आपण जपतो, त्यावेळेला ह्या भवसागरातून तरून जाण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते, त्याला मंत्र असं म्हणतात. आता मंत्र शब्दाची व्याख्या आपल्याला लक्षात आली. हा मंत्र अत्यंत सोपा आहे, सिद्धीला नेलेला अनेक संतांनी आहे, त्यामुळे सिद्ध मंत्र आहे आणि म्हणून त्याचा विचार संतांच्या विचारांच्या साह्याने करण्याचा एक प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता सुरुवातीलाच म्हटलं मी की पहिल्या रामाला श्री हे विशेषण लावलेलं आहे. आता श्री हे विशेषण म्हणजे लक्ष्मीसह जो राम आलेला आहे तो श्रीराम. आता हा श्रीराम कोण आहे? तर दाशरथी राम आहे. आता दाशरथी राम आहे तो, त्यानंतर तो विष्णूचा अवतार आहे, लीला विग्रहाने जन्माला आलेला आहे. आता लीला विग्रह आणि कर्म विग्रह असे दोन शब्द आपल्या समोर आहेत. तुमचा आमचा जो जन्म आहे तो तुमचा आमचा जन्म कर्म विग्रहाने झालेला आहे. म्हणजे जे काही वासनेतून आमचे कर्म घडलेले आहेत ते कर्म करता करताच ज्या अजून काहीतरी वासना शिल्लक राहिलेल्या आहेत त्या वासनांच्या साह्याने जो तुमचा आमचा जन्म झालेला आहे त्याला कर्म विग्रहातून झालेला जन्म म्हणतात. आणि भगवंताचा जो जन्म आहे तो धर्म संस्थापनार्थाय, की या ठिकाणी दुसरा कुठलाही उद्देश नाही, काही रामाच्या वासना शिल्लक राहिल्या होत्या म्हणून तो जन्माला आलेला आहे असा अजिबात नाही, तर सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन हे एकमेव कार्य आणि भक्तांचा प्रतिपाळ ह्या कार्यासाठी हा भगवंत जो आहे तो जन्माला येतो. आता तो अवताराला केव्हा येतो? एक छान पद्धतीने डॉक्टर काका मांडणी करतात की या देवाचा शोध लागावा म्हणून ऋषी मुनी हे सगळेजण भरपूर प्रयत्न करत होते. आता तो निर्गुण निराकार आहे हे उपनिषदांचा अभ्यास करून वगैरे त्यांना माहिती झालेलं होतं, खूप प्रयत्न करत होते, पण तो आकलनातच येत नव्हता. निर्गुण निराकार जो भगवंत आहे तो आकलनाच्या पलीकडे आहे, तो आकलनात येत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्यांनी एक सभा भरवली, एकत्र आले आणि सगळ्यांनी मिळून त्या भगवंताला साथ घातली की बाबा रे तुझं मूळचं स्वरूप सोडून तू थोडंसं अलीकडे ये आणि आम्ही पण मग तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो आणि मग मध्ये आधी आपली कुठंतरी भेट होऊ शकते. मग भगवंताला हे मान्य झालं. डॉक्टर काका गमतीने म्हणतात त्या मीटिंगला मी पण होतो. भगवंताला हे मान्य झालं आणि स्वतःचं निर्गुण निराकार अत्यंत शुद्ध अत्यंत विमल असणारं असं जे स्वरूप आहे ते स्वरूप सोडून भगवंत थोडासा अलीकडे आला, अवतार धारण केला, अवतरू झाला म्हणजे अलीकडे आला आणि तो सगुण साकार आधी सगुण निराकार झाला म्हणजे मायेमध्ये प्रविष्ट झाला, त्याला ईश्वर असं म्हटलं. आणि त्यानंतर त्याच ईश्वराचे जे अवतार आहेत ते सगुण साकार आहेत. मग हा श्रीराम जो आहे तो सगुण साकार आहे आणि हा सगुण साकार श्रीराम जो आहे त्याचं वर्णन करताना तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. काय सांगितलेलं आहे? तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. नरदेहात जन्म प्राप्त झाल्यानंतर नरदेहात कसं वागायचं असतं याचं तुमच्या आमच्या समोर आदर्शवत आचरण करून ठेवणारा असा हा प्रभू रामचंद्र आहे. की तुमचं कुठं काय, कुटुंबात कसं वागावं, समाजात गेल्यानंतर कसं वागावं, ऋषी मुनींकडे गेल्यानंतर कसं वागावं आणि अन्याय करणाऱ्यांशी कसं वागावं.
सगळ्यांना आपलंसं करत 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 याचा हा पूर्ण प्रवास जो आहे आयुष्याचा, तो ह्या पद्धतीने रामरायांनी पूर्ण केलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम, कुठेही त्यांनी मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही. अगदी युद्ध करत असताना सुद्धा, म्हणून राम रावण युद्धाला धर्मयुद्ध असं म्हणतात, तिथं सुद्धा त्या मर्यादेचं उल्लंघन, म्हणजे जे काही नीती नियम घालून दिलेले आहेत त्याचं उल्लंघन न करता जीवन कसं जगायचं हे या रामरायाने आमच्या समोर दाखवून दिलेलं आहे. दुसरं एक आपल्या समोर आहे की हा राम राजा जो आहे तो काय काय करतो आहे, कुटुंबामध्ये सर्वत्र सदा सम वागतोय की नाही. किती आहेत त्याला आई आपल्या समोर आहे की 3 आई त्याच्या दाखवलेल्या आहेत, 3 माता दाखवलेल्या आहेत, पण सावत्र मातेला सुद्धा सख्या आईसारखं वागवणारा जो आहे तो प्रभू रामचंद्र आहे. मी त्या प्रभू रामचंद्राचा भक्त आहे आणि मी माझ्या सख्या आईला सावत्र आईसारखं वागवतो आहे. आणि प्रभू रामचंद्र की जय. जमते का? त्या रामरायाचा मी भक्त आहे आणि माझं वागणं मात्र असं आहे, हे मला चालेल का? मला जर त्या रामाचं भक्त व्हायचं असेल तर त्याला जे आवडतं ते मी करणं ही त्याची उपासना आहे. हे मात्र आमच्या लक्षात येत नाही आणि आम्ही मात्र इकडं माळा ओढणं चाललेले आहेत, नाम घेणं चाललेलं आहे, त्याची तस्वीर लावलेली आहे, रोज त्याची फोटोची पूजा करतो आहोत, त्याला हार तुरे वाहतो आहोत, पण त्याला आवडणारी एकही गोष्ट आम्ही करत नाही. असं जर आमचं असेल तर कुठंतरी काहीतरी आमचं चुकत आहे की नाही. नंतर त्याचं वर्णनच आपल्या समोर आहे की वचनाचं प्रतिपालन करणारा, दिलेला शब्द कधीही न मोडणारा, जे जे आश्वासन ज्यांना ज्यांना दिलेले आहेत ते ह्या अवतारात नाही तर पुढच्या अवतारात का होईना पण पूर्ण करणारा, त्याचा मी भक्त आणि मी सारखा खोटं बोलतो, चालेल का मग? आता बघा, हा राम आम्हाला कशासाठी अभ्यासायचा आहे? अवतार रूप जो राम आहे त्याचं एक चरित्र आहे. ते चरित्र आदर्श म्हणून तुमच्या आमच्या समोर संतांनी सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं आदर्श आचरण असणारा जो प्रभू रामचंद्र आहे त्याची कथा ऐकता ऐकता मला काय करायचं आहे तर त्याचे गुण हळूहळू माझ्यामध्ये यावेत असा प्रयत्न करायचा आहे. आपला विषय काय आहे? नामसाधनेच्या माध्यमातून गुणातीत होणं. आता गुणातीत होणं म्हणजे ब्रह्मरूप होणं. आणि ब्रह्म कसं आहे? अत्यंत शुद्ध, स्वच्छ, निर्मल, निर्गुण. आता गुणातीत व्हायचं म्हणजे मला त्या निर्गुणापर्यंत पोहोचायचंय. आता त्या निर्गुणापर्यंत मला पोहोचायचं असेल तर ज्या वेळेला आता मी जीवन जगत आहे त्यावेळेला या दाशरथी रामाचे जे जे उत्तम गुण आहेत ते माझ्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे ही त्याची उपासना आहे. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा त्याचे गुण घेतले तर त्याच्यासारखीच कीर्ती व्हावी म्हणून काही करायचं नाही, पण त्या पद्धतीने आम्ही वागलो तर तशी कीर्ती जी आहे ती आमची सुद्धा मागे राहील. अन्यथा त्याचं नावही घ्यायचं आणि माझ्या मनाला येईल तसं वागायचं, असं जर असेल तर ती खरी भक्ती होऊच शकत नाही. आपलं आपल्या आईवडिलांवर प्रेम असतं त्यावेळेला ते हयात असताना हयात नसतानाही त्यांना जे आवडतं त्याचं पालन करण्याचा आपण प्रयत्न करतो की नाही? नक्कीच करतो. जर आपलं त्यांच्यावर खरोखरीच प्रेम असेल, श्रद्धा असेल, त्यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे हे अंतःकरणाला पटलेलं असेल तर ते समोर असू दे किंवा नसू दे त्यांच्या आपण सतत पालनात राहण्याचा प्रयत्न करतो, त्यांना जे आवडेल तसं वागण्याचा प्रयत्न करतो. मग राम तर माझा आराध्य दैवत आहे, मग त्याला जे आवडतं त्या पद्धतीने मी वागणं याला काय म्हणतात? खरी भक्ती म्हणतात. आत्ताच मी म्हणलं की सगळे रामदासी पंथातले जे आहेत त्यांनी हा मंत्र सिद्ध केलेला आहे. आता प्रल्हाद महाराज म्हणून जे रामदासी होऊन गेलेले आहेत ते त्यांच्या प्रवचनात अंतःकरण शुद्ध करण्यासाठी म्हणून एक उपाय सांगायचे. पहा काय उपाय आहे तो. मग आता संत आम्हाला का परवडत नाही त्याच्यापेक्षा मूर्तिरूप देव का आवडतो ते आपल्या लक्षात येईल.
की ते म्हणायचे आपल्या अंतःकरणाला जर शुद्ध करायचं असेल तर आपल्या घरात आपल्याला जी व्यक्ती अजिबात आवडत नाही तिची सेवा करायला शिकावं, त्याच्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही. आता कोणाची सेवा करणार मग? लक्षात येऊन जातं आपल्याला की ही सेवा कोणाची करायची आहे. मग आता हे आपल्याला परवडत नाही. परवडतं का इतकं स्वतःला सगळे मनातले विचार बाजूला करायचे त्या व्यक्तीविषयीचे आणि मनापासून त्याची सेवा करायची आणि आपलं अंतःकरण शुद्ध करायचं. कारण त्याच्याविषयीच्या क्रोधानी, द्वेषानी, तिरस्काराने, मत्सराने आपलं अंतःकरण आपण खराब करून घेतलेलं आहे, म्हणून त्याचीच सेवा केल्याशिवाय ते शुद्ध होणार नाही. संतांचं सांगणं हे असं आहे उपासना करण्याचं मर्म. आणि आम्हाला मात्र हे परवडत नाही, म्हणून कृष्णाला पारिजातक आवडतो, रामाला अजून दुसरं काही आवडतं, लोणी आवडतं, त्याचे नैवेद्य दाखवणं खूप सोपं आहे, पण स्वतःची जडणघडण या पद्धतीने करणं हे अतिशय कठीण आहे. आता दुसरं रामाचं उदाहरण आपल्या समोर आहे. हा राम आदर्शवत कसा? तर त्याला सांगण्यात आलं की उद्या तुला सकाळी पहाटे राज्याभिषेक होणार आहे, उद्या तू या संपूर्ण राज्याचा काय होणार आहेस, तर राजा होणार आहेस. आणि त्याच्यानंतर काही अवधीमध्ये परत त्याला दुसरं एक निरोप देण्यात आला की उद्या तुला वनामध्ये जायचं आहे. मग आता ज्या वेळेला राज्याभिषेक होणार असं कानावर पडलं तरी त्याचं अंतःकरण स्वस्थच होतं, तिथं सुखाने हुरळलेला नव्हता. आणि ज्या वेळेला तुला वनात जायचं आहे असं सांगितलेलं आहे त्यावेळेलाही तो तितकाच स्वस्थ होता आणि पितृवचन पालनामध्येच माझं सर्वश्रेष्ठ कल्याण आहे हा भाव त्याच्या मनामध्ये होता. आता दोन्ही प्रसंग अगदी परस्पर विरोधी आहेत, पण तिथं सुद्धा जो अत्यंत स्थिर राहतो, शांत राहतो, धैर्य खचू देत नाही, तो ब्रह्मरूप म्हणजे गुणातीत असतो. काय विषय आहे आपला? गुणातीत व्हायचं, की ज्याचं अंतःकरण केव्हाच कुठे कधीच डिस्टर्ब होत नाही, कुठलाही प्रसंग आला तरी शांती ढळत नाही, असा जो श्रीराम आहे त्या श्रीरामाची मी भक्त आहे. आणि मी आज पुण्यात राहते म्हणल्यावर पुण्यातनं नाटक पाहिलेच पाहिजेत हो, नाही तो उपयोग काय ते पुण्याचं? एवढं पुण्यामध्ये राहतो, इतकं छान छान तिथं काय काय चाललेलं असतं आणि आम्ही त्यात सहभागी होत नाही असं सगळेजण म्हणतात. म्हणून पुण्यात आल्यानंतर आम्ही पण तिकीट काढलं. ऐकायला पाहिजे ना पुणेकरांचं, नाही तर राहू देणार नाही. मग पिक्चरचे नाही, नाटकाचे तिकीट काढले आणि नाटकाचे तिकीट सगळे 4-5 जण मिळून जाणार, असं घराला कुलूप लावून जाणार आणि तितक्यात अतिथी घरात आला. काम म्हणजे फोन वगैरे नव्हते तेव्हाची गोष्ट सांगतेय मी, की आधी कळवून तुम्ही घरात आहात का, आम्ही येऊ का, तुम्हाला वेळ आहे का, असं सांगून जो येतो तो अतिथी नसतोच, जो अचानक येतो तो अतिथी असतो. आणि तो घरात आला आणि आता एकाला तरी घरी राहावं लागेल म्हणून आम्ही सगळेजण खट्टू झालो. सगळं विसरलो. यमदेवानी जे अतिथीचं काय करायला सांगितलेलं आहे की अतिथीचं जर योग्य सत्कार केला नाही तर 7 जन्माची पुण्याही जी आहे ती तुमची आमची निघून जाते, याचं विस्मरण झालं. आणि आता मी काढलेले मला नाटकाला जाता येणार नाही, आता मला घरात स्वयंपाक करावा लागेल आणि आता त्या अतिथीला जेवू खाऊ घालावं लागेल, म्हणून कुटुंबातले लोकही नाराज झाले, आता हिला बरोबर येता येणार नाही आणि मला घरात राहावं लागलं म्हणून मी पण नाराज झाले. असे पैसे वाया जाऊन जाऊन किती जाणार होते हो, किती जाणार होते? 500, 600, 1000. आता 1000 रुपयाचं नुकसान आणि 700 जन्माची पुण्य, ह्याच्यामध्ये काय करायचं होतं मी? असं काहीतरी आमचं चुकीचं होतं. अतिथी देवो भव असं सांगितलेलं असून सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टू होणारे आम्ही रामरायाचे मात्र भक्त आहोत. असं असेल तर चालेल का? आता दुसरं, जो अगदी राजमहालात ज्याचं बालपण गेलेलं आहे, गाद्या गिरद्यावर जो खेळलेला आहे, असा प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासामध्ये जातो आणि 14 वर्षे गवताच्या गादीवर झोपतो, 14 वर्षे कंदमुळं खातो, त्याचे भक्त आम्ही. 4 दिवस शिबिराला यायचं म्हटल्यानंतर कमोड आहे का,
पलंग आहे का, खाण्यापिण्याची व्यवस्था बरोबर आहे का, या पद्धतीचे प्रश्न आमच्या मनामध्ये येतात. अरे ब्रह्मविद्या शिकायला आम्ही या ठिकाणी येतो आहोत आणि ती ब्रह्मविद्या शिकण्यासाठी आम्हाला शरीराचे कुठलेही कष्ट नको आहेत. समर्थ आपल्याला म्हणतात, शिष्य नसावा गर्भसुखी. त्याला ब्रह्मविद्या कधीच प्राप्त होणार नाही. ज्याला सगळं आलबेल पाहिजे, कम्फर्ट झोन मधून जो जराही बाहेर येऊ शकत नाही, तो ह्या कम्फर्ट पर्यंत पोहोचू शकत नाही जीवनमुक्तीची. गमतीचा भाग जाऊ द्या, खूप सवयी तशा लागलेल्या आहेत म्हणून आम्ही, पण जी काही व्यवस्था आमची या ठिकाणी होईल ते आमचं कल्याणाचं आहे. तिथं तन मन धन या सर्व तऱ्हेचं तप आम्हाला करायचं आहे, हे आम्ही लक्षात ठेवत नाही. हे आम्ही रामरायाचे भक्त या पद्धतीचे आहोत. असं चालेल का आम्हाला? चालणार नाही. आता रामरायाने पूर्ण त्याचं वनवासात असताना ऋषी मुनींशी पण जितक्या आदराने तो वागलेला आहे, तितकंच वानरांचा मेळा जमवून, म्हणजे अत्यंत सामान्यातल्या सामान्य लोकांशी तो काय झालेला आहे, तर समरस झालेला आहे. आणि त्या सगळ्यांना गोळा करून तो काय केलेला आहे, तर त्याने पुढचा प्रवास केलेला आहे. आणि आम्ही 4 दिवस ऍडजस्ट होऊ शकत नाही कोणाशी. इथं सुद्धा आलो आपण ना, तर आपल्या ओळखीचे लोक आपल्या खोलीत पाहिजे. तर 3 दिवसांनी काय फरक पडणार आहे? उलट नव्या लोकांच्या ठिकाणी गेल्यानंतर नवीन ओळखी होतील, काहीतरी नवीन होईल. पण तिथं सुद्धा आमचं हे पाहिजे, ते पाहिजे, ही खोली पाहिजे, हे आमच्या खोलीत पाहिजे, हे काही चित्तातून जात नाही. आणि त्या रामरायाचे भक्त मात्र म्हणून आम्ही मिरवतो आहोत. मग आता या रामरायाकडनं आम्हाला काय काय शिकायचंय? दरवर्षी रामनवमी आली की त्याची कथा कुठं कुठं तरी चालू असते. ती रामकथा ऐकण्यासाठी आम्ही कुठे कुठे जात नाही आणि तिकडून आम्ही काहीच घेऊन येत नाही. कसं झालेलं आहे, रामकथा दरवर्षी ऐकायची आहे पण तिथून मात्र आणायचं काहीच नाही. अशी जोपर्यंत रामकथा चाललेली आहे तोपर्यंत गुणातीत कडचा प्रवास जो आहे तो होत नाही. ज्याला गुणातीत व्हायचं आहे त्याने आधी रामरायाजवळ असणारी जी दैवी गुणसंपदा आहे ती आपल्या ठिकाणी आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे, ह्याला साधना असे म्हणतात. आपल्या समोर नाथ महाराजांचं भागवत आहे, त्याच्यामध्ये अवधूतांनी 24 गुरु केलेले सांगितलेले आहेत. आता खरोखरीच त्यांनी प्रत्यक्ष 24 गुरु केलेले आहेत? गुरु एकच केलेला आहे, पण त्या गुरुनी दिलेलं जे साधन आहे आणि दाखवलेलं जे ध्येय आहे त्या ध्येयाशी एकरूप व्हायचं असेल तर आधी मला उत्तम गुणी होणं आवश्यक आहे. दैवी गुणसंपदा माझ्या अंगी बाणवणं हे अत्यंत मला आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन जिथं जिथं उत्तम गुण दिसतो ते ते माझ्या सद्गुरूंचं लक्षण आहे असं लक्षात ठेवून त्यांनी ते सगळे गुण आधी अंगी बाणवलेले आहेत. मग आता भगवंताचे गुण अंगी बाणवणे याला साधना असे म्हणतात. नामसाधनेतला हा टप्पा आहे बरं का. नाही तर नाम त्याचं घेत चाललेले आहोत पण बाकीचं मात्र काहीच त्याचं आचरण किंवा त्याचे गुण घेण्याचा प्रयत्न नाही. तर तिथं आमचं काय होतं, म्हणजे नाम घेण्याने पण पुण्य प्राप्त होतच जातं, त्याबद्दल अजिबात वाद नाही. कारण वाया न वजे असं परमार्थामधलं एक काय आहे, आपल्याला सांगितलेलंच आहे फळ, की परमार्थात कळत न कळत चुकून नमस्कार ठोकलेला असला तरी तो पुण्यामध्ये जमा होतो, तो काही वाया जात नाही. पण तरी आपल्याला पुढे जायचं असेल तर ह्याही पेक्षा जास्ती काय केलं पाहिजे, तर आपण आपला अधिकार वाढवला पाहिजे. मग भगवंताचे गुण आपल्या अंगी बाणवून आपला अधिकार वाढवणे हे नामसाधनेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता हा रामराय कशातून आपल्याला कळणार आहे, तर मग चरित्रातून कळणार आहे. मग वाल्मिकी रामायण आहे, भावार्थ रामायण आहे. प्रत्येकाने रामायणावर आपलं स्वतःचं चिंतन वाढवण्यासाठी म्हणून टीका करून ठेवलेली आहे. मग त्या सगळ्यांचं वाचता वाचता आपण सुद्धा राममय होण्याचा, रामाचे गुण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नाही. भगवद्गीतेतला 16वा अध्याय आपल्या समोर आहे, त्यात दैवी गुणसंपदा आणि असुरी गुणसंपदा दोन्हीही लिहून ठेवलेले आहेत. दैवी गुणसंपदा अंगीकारल्याशिवाय विमल असणाऱ्या ब्रह्माशी एकरूपता तुम्हाला आम्हाला साधता येणार नाही. आणि म्हणून परमार्थ परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही,
तर परमार्थासाठी स्वतःची जडणघडण गुणात्मक दृष्ट्या करत राहणे याला साधना असे म्हणतात. मग याच्यावर आपलं लक्ष किती केंद्रित राहतं ते आपण बघायचं आहे. आता भगवंताचं बोलणं वागणं, खरं तर त्या रामानंद सागरचे खूप उपकार आहेत आपल्यावर. प्रत्यक्ष दाखवून त्यांनी काय केलेलं आहे, वाचनापेक्षा सुद्धा अजून ते प्रत्यक्ष असं तिथं पाहण्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो. मग त्याचं वागणं बोलणं चालणं हे अत्यंत कोमल आहे. जसं अहिंसेची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली आहे. जगाचे नि सुखोद्देशे, की संपूर्ण जगाला फक्त आपल्याकडनं सुखाचाच अनुभव यावा म्हणून ज्याचं आचरण चाललेलं आहे ती खरी अहिंसा. आणि ही त्याच्या स्वभावामध्ये बोलण्यामधून, दृष्टिक्षेपातून, चालण्यातून, वागण्यातून सतत सगळ्या जगाचं कल्याण करणं एवढं एकच काम जे आहे ते भगवंताने अवतारात धारण करून केलेलं आहे. आणि त्या रामरायाचा मी भक्त ना. वाणी कोमल आहे. डॉक्टर काका गमतीने म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हावा असं आम्हाला सगळ्यांना वाटतं, पण आयुष्यभर वाणी तिखट, पाहणं तिखट, चालणं अजूनच तिखट, म्हणजे सगळी देहबोली अशी तिखट तिखट तिखट. शेवटचा दिवस गोड कसा होणार आमचा? तो गोड व्हायचा असेल तर स्वतःला त्या पद्धतीने आम्ही काय केलं पाहिजे? ट्रेनिंग दिलं पाहिजे. बा मना, बा सज्जना, अरे आता किती वर्ष झाले अजून तशीच कठोर वाणी आहे. आता तर थोडं बदल. इकडं रोज उपासनेत चाललेला आहे, कोमल वाचा दे रे राम, पण अभ्यास मात्र अजिबात कोमल वाचेचा नाही, विमळ करणीचा नाही, तसा कुठलाच अभ्यास नाही. उपासना रोज चाललेली आहे म्हणण्याची फक्त. डॉक्टर काका म्हणतात, उपासना रोज करतात, पण ती उपासना कशी केली जाते? वाणीद्वारे फक्त म्हटली जाते, आतमध्ये मात्र ते उतरत नाही. आणि तसं मला झालं पाहिजे हे लक्षात येत नाही. समर्थांनी लिहिलेली उपासना आम्ही रोज म्हणतो, पण समर्थांची ती उपासना नेत्रगत होते, वाणीगत होते, स्वभावगत होत नाही. आणि जोपर्यंत स्वभावगत होत नाही तोपर्यंत माझा पुढचा प्रवास जो आहे तो जसा व्हायला पाहिजे तसा होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्ट विमल करणे आहे का, माझं बोलणं व्यवस्थित आहे का? रामरायाला जर मी आदर्श समजते, आता जाणार आहे आम्ही अयोध्येला बरं का, मंदिर पाहिलं, आता त्याची ओढ आहे, त्याच्याकडे जायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे, पण त्याच्यासारखं व्हायचं नाही. असं असेल तोपर्यंत कशी काय ती उपासना आमची पूर्ण होणार आहे? म्हणून साधकाने स्वतःच्या ठिकाणी नेमकं मी काय केलं पाहिजे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मर्यादा पुरुषोत्तम आहे, चरित्रातून कळतो. खूप अनेक पद्धतीने सगळ्या संतांनी आपलं चिंतन घडावं म्हणून वाल्मिकी रामायणाच्या आधारे, परंतु तरी सुद्धा त्यातलं जे जे काही प्रकरण आपल्याला आवडलेलं आहे त्याच्यावर जास्ती टीका करून आपलं चिंतन त्यांनी वाढवलेलं आहे. या पद्धतीने रामरायाच्या चरित्रातून त्याचं चरित्राचं गुणगान ऐकता ऐकता माझं चरित्र सुधरवण्याचा प्रयत्न करणे याला नामसाधनेतला एक टप्पा असं म्हणतात. आणि तो तुम्ही आम्ही काय केला पाहिजे तर जरूर केला पाहिजे. आता या रामाचं वर्णन करताना रामनामावली आपल्या समोर उपासनेमध्ये ठेवलेली आहे. खूप सुंदर पद्धतीने त्याचं वर्णन जे आहे ते समर्थांनी करून ठेवलेलं आहे. हा दाशरथी राम कसा आहे? कौसल्यात्मजा आहे, दशरथ नंदन आहे, जानकी जीवन आहे, भरताग्रजा आहे, शत्रुघ्न बंधू आहे, शेषानुजा आहे. म्हणजे संपूर्ण त्याच्या कुटुंबाचं सुद्धा चिंतन जे आहे ते नामसाधनेत मोडतं. रामरक्षेमध्ये सुद्धा आपण पाहतो की त्या रामरक्षेमध्ये जे कवच म्हणून दिलेलं आहे त्यामध्ये त्याच्या कुटुंबाचंच आहे की नाही, की प्रत्येकाचे काय काय गुण आहेत आणि ते गुण आम्ही घेतले तर माझी रक्षा होणार आहे. पण इकडं तोंडपाठ रामरक्षा आहे, एकही गुण घेतलेला नाही आणि तरी त्या रामरायाने माझी रक्षा करावी. आता माझी रक्षा त्याचे गुण घेतल्याने होणार आहे हे जोपर्यंत माझ्या लक्षात येत नाही तोपर्यंत नेत्रगत आणि वाणीगत असं आमची रामरक्षा जी आहे ती चाललेली आहे. पण त्याप्रमाणे भाव सुद्धा असले आमचे बदलत चालले पाहिजे. आता टेप रेकॉर्डर असतं, त्यानंतर सीडीज असतात, कॅसेट्स असतात, प्रत्येक मंदिरामध्ये ते मंत्र त्या ह्याच्यावर चाललेले असतात बघा.
आता अखंड तिथं त्या यंत्रामध्ये ते नाम सुरू आहे, पण तिथं अष्टसात्विक भाव जागृत होण्याची व्यवस्था आहे का? ते गुण अंगीकारण्याचं अशी काही व्यवस्था त्याच्यात आहे का? तिथं अंतःकरणच नाही. आणि आम्हाला अंतःकरण असून सुद्धा आमच्या ठिकाणी फक्त तसंच नाम सुरू असेल जसं त्या यंत्रात चाललेलं आहे, पण तिथं काहीच बदल होत नाही. आणि ह्या शरीर यंत्रामध्ये सुद्धा ते नाम चाललेलं आहे आणि इथं गुणात्मक अजून काहीच फरक होत नाही. मग ते यंत्रण आम्ही सारखेच झालो की नाही? ते जड आहे, आम्ही सचेतन आहोत, पण दोन्ही सारखे आहोत, जड दोन्ही सारखे आहोत. असं झालं तर कसं होईल? इथं काहीतरी त्याच्याविषयीची प्रेम जागृती, विवेकाची जागृती, वैराग्याची जागृती, त्याचे गुण घेण्यासंबंधी सतत सावध असणं, या गोष्टी माझ्या ठिकाणी घडायला हव्यात. आणि घडत नसतील तर माझं कुठंतरी काहीतरी काय होतं आहे तर चुकतं आहे. आता हा राम कसा आहे तर राज्याभिषिक्त आहे, राज्यावर बसलेला आहे, पण प्रजेचं पालन करणं हा पहिला धर्म, पहिलं कर्तव्य हे तो कधीही विसरलेला नाही. मी मंदाताईंना एकदा म्हणलं की मंदाताई, प्रवचनाच्या निमित्ताने इकडं तिकडं जातो, असंच काहीतरी नामसाधना किंवा हा श्रीराम जयराम जय जयराम मंत्र असं तिथं सांगितलं जातं, तिथं काही काही जण विचारतात म्हणलं की रामाचं हे काय शोभलं का त्याला, की पत्नी गरोदर असताना त्याला सोडून दिलं? असा राम असावा का? त्याने पतीचं कर्तव्य पूर्ण केलं नाही. मंदाताई म्हणे, असं जे म्हणतात ना त्यांना एकच उत्तर द्यायचं, आधी 13 कोटी रामनाम घ्या, मग राम कळेल, त्याच्याशिवाय तो राम कळणार नाही. आता व्यवहारामध्ये सुद्धा ज्या वेळेला एकीकडे मुलगा असतो आणि एकीकडे पती असतो, दोघं दोन नोकरीच्या दिशेने, एक जण आहे, एक जण शिक्षणासाठी दुसरीकडे आहे, तर कधीतरी वेळ प्रसंगी आपल्याला एकाचा त्याग करून दुसरीकडे जावं लागतं की नाही? हे जसं व्यवहारात आहे तसं पतीपेक्षा सुद्धा राजकर्तव्य हे जास्ती श्रेष्ठ असल्यामुळे, प्रजापालन हे जास्ती श्रेष्ठ असल्यामुळे त्याला याचा त्याग करावा लागला. पण हे आम्हाला कळत नाही. कोणीतरी काहीतरी स्वतःच्या कल्पनेने सगळ्या त्या गोष्टी रंगवत जातात. आता ते कोण असतात? म्हणून त्या साहित्यातून राम कळणं अजिबात शक्य नाही. राम जर खरा कळून घ्यायचा असेल तर संत वाङ्मयातूनच तो तुम्हाला आम्हाला खरा कळू शकतो. म्हणून राम कळून घ्यायचा असेल तर काय कादंबऱ्या त्याच्यावरच्या वाचल्या नाही पाहिजे, तर मुळातून वाल्मिकी रामायण, मुळातून समर्थांनी लिहिलेलं, नाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण जर आम्ही वाचत गेलो तर त्याच्यातून कितीतरी विवेकाच्या गोष्टी ज्या आहेत, त्या वैराग्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला कळत राहतात. मग त्यानंतर रावण मर्दन, अहंकाराचं, आता इथं रावण कशाचं स्वरूप आहे तर अहंकाराचं, सगळं काही त्याच्याजवळ आहे, पण तितकाच अहंकार सुद्धा त्याच्याजवळ आहे. आणि हा अहंकार अतिशय असल्यामुळेच अहंता गुणे सर्व ही नष्ट होते. त्या अन्याय करत गेला, रामाचीच पत्नी पळवून त्यांनी नेली वगैरे वगैरे सगळी कथा आपल्याला माहिती आहे. पण अहंकार रूपी रावण मारण्यामध्ये रामाची खरी भक्ती आहे. आपल्यातला अहंकार रूपी रावण, त्याचं नाम घेऊन आपल्याला मारायचं आहे. मग तो अहम माझा कमी होतोय की नाही नाम घेता घेता, हे मी तपासते का? उलट दुसरे अभिमान चढतात. अहो 13 माळा केल्याशिवाय मी जेवत नाही, रोज रामाच्या मंदिरात गेल्याशिवाय मी राहत नाही, आणि परत हे सांगत सुटते हो सगळ्यांना. खरं तर आपल्या साधना गुप्त ठेवाव्यात, कोणालाही कळू देऊ नये असं ते सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा आमचं उघड करण्याची जी प्रपंचातली सवय आहे दाखवण्याची, तीच इकडं घेऊन येतो आणि सगळं काही बिघडून जातं. मग आमच्यातला अहंकाराचं छेदन करण्यासाठी हा राम जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून नाम घेता घेता माझ्यातला अहम गळून पडतो की नाही हे पाहणं जे आहे ते माझं कर्तव्य आहे. स्वतःकडे लक्ष देणे त्याला परमार्थ असं म्हणतात, आणि 24 तास दुसऱ्याकडे लक्ष देणे ठेवणे याला प्रपंच असं म्हणतात. आता आम्ही काय करतो ते आम्ही लक्षात घ्यायचं की नेमकं आमच्या ठिकाणी काय चाललेलं आहे. मग हा जो राम आहे तो उपासनेस योग्य आहे. आत्ताच आपण म्हणलं की निर्गुण निराकार जो तिसरा जय जय राम आहे
त्याची आपल्याला उपासना करता येत नाही. कारण आपल्याला व्यवहारामध्ये नामरूप पाहायची सवय झालेली आहे, काहीतरी वाणीनी म्हणायची सवय झालेली आहे, काहीतरी कानाने ऐकायची सवय झालेली आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियांचा उपयोग करूनच जीवन जगण्याची ज्याला सवय लागलेली आहे, त्याच्यासाठी हा राम अवतार घेऊन आलेला आहे. हा ईश्वर राम रूपाने, कृष्ण रूपाने, विठ्ठल रूपाने, दत्त रूपाने अवतार घेऊन आलेला आहे. कारण सर्व ऋषी मुनींनी त्याला आपल्यासाठी बोलवलेला आहे. आता पाहिली ना मीटिंग आपण ती, की त्याला आपल्यासाठी खाली बोलवलेला आहे. आणि आता त्यांनी जर एवढे उपकार आपल्यावर केले असतील तर आपण त्याचं सगळं चरित्र अभ्यासलं पाहिजे, त्याचं नाम घेतलं पाहिजे. आता नाम घेतलं पाहिजे. एक परत डॉक्टर काकांचं उदाहरण सांगते की डॉक्टर काकांकडे एक असेच कीर्तनकार तपासण्यासाठी म्हणून ते प्रॅक्टिस करत असताना आले होते. जे काय त्यांना झालं होतं ते काकांना सांगितल्यावर काकांनी त्यांना तपासलं, सगळं केलं आणि मग ते काकांना फीस द्यायला गेले. फीस विचारली त्यांनी. तर काका म्हणे नाही, एका क्षेत्रातले काम करणारे आपण आहोत, त्यामुळे मला तुमच्याकडनं काही नको, असं काकांनी म्हटल्यानंतर त्यांनाही असं बरं वाटेल ना की नाही नाही, काकांना काहीतरी तर आपण सांगितलं पाहिजे ना. तर कीर्तनकार जो आतमध्ये बसलेला आहे, काय आहे, आतमध्ये ठाण मांडून बसलेला आहे, तो कीर्तनकार ते त्या काकांना म्हणतात, बरं जाऊ दे, काहीच माझ्याकडनं तुम्हाला घ्यायचं नाही ना, मग एक तुम्हाला सांगतो की तुम्ही नाम घेत जा. काका म्हणे एक प्रश्न विचारू का म्हणे तुम्हाला. काकांनी त्यांना प्रश्न विचारला. म्हणे मला आधी एक सांगा म्हणे, नाम घेण्याची पाळी आपल्यावर का आली. आता काय आहे, जीव ब्रह्मैव ना पराहा हा सिद्धांत आहे. जीव ब्रह्मरूप आहे म्हणजेच तो रामरूप सुद्धा आहे. मग रामरूप मी असताना राम म्हणायची पाळी माझ्यावर का आली. तर मी स्वतःला विभक्त समजायला लागले म्हणून आलेली आहे. मग आता विभक्त आहे असं समजल्यावर तरी नाम घेण्याची पाळी आल्यावर तरी मनापासून घ्यावं की नाही होतोय. पहिली गोष्ट आहे त्याचं विस्मरण झालं, हे पहिलं पाप. आता स्मरण करणं हे एक साधन आहे. मग ते स्मरण करण्याची वेळ माझ्यावर आली पण तरीही मी ते करत नाहीये, दुसरं पाप. जसं करायला पाहिजे तसं करत नाहीये, तिसरं पाप. आणि खूप काही करते म्हणून मिरवते पण काहीच फळत नाही, हे तर काय झालं. अशा पद्धतीने काहीतरी आमचं चाललेलं असतं. आता नाम घ्यायची पाळी आमच्यावर आलेली आहे ना. सद्यस्थितीमध्ये आम्ही स्वतःला विभक्त समजतोय ना. मग विभक्ताचा भक्त होण्यासाठी उपासना जशी करायला पाहिजे, जशी संतांना अपेक्षित आहे तशी उपासना मी करणं, याला साधना असं म्हणतात. मग आता संतांनी उपासनेचं फळ काय सांगितलेलं आहे, समर्थांनी उपासनेचं फळ सांगितलेलं आहे, उपासनेचे पाठी देवा भक्त अखंड भेटी. ज्याची उपासना व्यवस्थित चाललेली आहे त्याचं फळ काय आहे, तर देव आणि भक्त यांची अखंड भेट होते. म्हणजे ते अखंड एकरूप होऊन राहिलेले असतात. किती सुंदर फळ आहे, ऐकायला पण गोड वाटतं आपल्याला, की किती छान फळ आहे. मग ते जर मला मिळवायचं असेल तर ते मिळवण्यासाठी जसं पाहिजे तसं करायला पाहिजे की नाही. एखादा उत्तम पदार्थ जर मला घरात करायचा असेल तर तो पदार्थ करण्यासाठी उत्तम जिन्नसच आणावे लागतात. हो, किडे लागलेले, पोखरले गेलेले, जुने झालेले असे सगळे जिन्नस वापरूनही पदार्थ खूप उत्तम करण्याचा प्रयत्न केला तरी जिन्नसच वाईट असल्यामुळे ते उत्तम होऊ शकत नाही. अगदी तसंच मला अगदी उत्तम दर्जेदार सुंदर जीवन जगायचं असेल तर उत्तम गुणी असणारा हा प्रभू रामचंद्र आमच्या समोर आदर्श म्हणून सगळ्या संतांनी ठेवलेला आहे. आणि तो अवतार धारण करून तसं त्यांनी वागून दाखवलेलं आहे. मग त्याच्यावर 100% पूर्णपणे की असं मी वागले तरच माझं कल्याण होणार आहे असं लक्षात घेऊन त्याच्या चरित्रावर, त्याच्या येण्यावर पूर्ण विश्वास ठेवून जर मी भगवंताचं नाम घेतलं आणि नाम घेता घेता जर माझ्या ठिकाणच्या उत्तम गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केला तर पहिलं फळ मला जे मिळणार आहे ते या उपासनेनी चित्त शुद्ध होऊन जाणार आहे. रामाच्या या उपासनेनी चित्त शुद्ध होऊन जाणार आहे. आता दुसरा राम आपल्या समोर ठेवलेला आहे तो जयराम. त्याचा एकदा जय जयकार केलेला आहे.
आता हा राम कुठला आहे तर सगुण निराकार आहे. आता हा सगुण निराकार म्हणजे नेमकं काय? सगुण साकार कळायला सोपं आहे, पण सगुण निराकार तत्व लवकर आमच्या लक्षात येत नाही. पण आपल्याच ठिकाणी आहे ना, बाहेर कशाला जायचं? आपल्याच ठिकाणी आहे. अंतःकरणाचा अनुभव सतत सुरू आहे की नाही? सतत सुरू आहे. पण अजून अंतःकरण म्हणून हातात काही घेऊन कोणाला कधी पाहता आलंय का? इथं 2 डॉक्टरांशी माझी चर्चा झाली आहे. दोघांनी पण सांगितलं, आम्हाला ना ते चैतन्य दिसलंय ना कधी मन दिसलं. इतकं सगळं त्या शरीराची ऑपरेशन वगैरे करून सुद्धा या 2 गोष्टी काही आमच्या हातात आम्हाला कधी सापडल्या नाहीत. मग आता हातात आलं नाही म्हणून ते नाहीये का? अंतःकरणाचा सतत अनुभव सुरू आहे की नाही? मग आमचा स्थूल देह साकार आहे, पण अंतःकरण मात्र सगुण निराकार आहे. दुसरं उदाहरण आपण पाहतो की आपल्या समोर आता फुलं रोज स्वागतासाठी आम्हाला दिले जातात. मग आता या फुलांचं रूप रंग तुम्हाला आम्हाला दिसतोय, सुंदर आहे. आता यातला सुगंध दिसत नाही पण येतो की नाही? मग ते सगुण निराकार आहे की नाही? ह्या पद्धतीने त्याच्याकडे पाहायचं की हे सगुण निराकार तिथंच आहे, वेगळ्या ठिकाणी नाही. आणि या दोन्हीचं जे अधिष्ठान आहे, सगुण साकार आणि सगुण निराकार, या दोन्हीचं जे अधिष्ठान आहे त्याला काय म्हणतात? निर्गुण निराकार असं म्हणतात. आता हा सगुण निराकार ईश्वर म्हणजे नेमकं काय आहे? तर ह्याच ईश्वराचे जेवढे म्हणून देव देवता देवी एवढे रूप आमच्या समोर आहेत, ते सगळे या सगुण निराकार असणाऱ्या ईश्वर तत्वाचे अवतार आहेत. आता हा जो ईश्वर आहे, आता वरचा जो श्रीराम आपण पाहिला तो उत्तम गुणी आहे. हा सगुण निराकार जो ईश्वर आहे तो षडगुणैश्वर्य आहे. कसा आहे? तर षडगुणैश्वर्य आहे. 6 गोष्टी त्याच्याजवळ आहेत आणि ह्या 6 गोष्टीसह तो अवतार धारण करून आलेला असतो. मग या 6 गोष्टी कुठल्या आहेत त्याच्याजवळ? तर ते आपल्या समोर आहे की यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, या त्याच्याजवळच्या 6 गोष्टी आहेत. किती त्याला यश आहे पहा या सगुण निराकार ईश्वराला. नुसता मनात संकल्प येतो बहु व्हावे, की कुठलीही जमवाजमव न करता एवढी सगळी सृष्टी रचना होऊन गेली आणि आमच्या मनात घर बांधायचा संकल्प येतो. किती वर्ष लागतात तो संकल्प पूर्ण करण्यासाठी? किती वर्ष घालवावे लागतात? मग त्याचं यश किती आहे की कळत न कळत त्याच्या चित्तात काहीतरी आलं, मनात काहीतरी. आता ही अध्यारोपाची भाषा आहे. आता म्हणजे काय अध्यारोप? म्हणजे काय? अपवाद म्हणजे काय? आता सांगा आयोजकांना, वेदांताचं शिबिर परत भरवा. म्हणजे या परिभाषा ज्या आहे त्या सगळ्या लक्षात घेता येतील. महत्वाचं की जग आपल्याला दिसतंय, ही सृष्टी आपल्याला दिसते, या सृष्टीचा नियामक जो आहे तो हा ईश्वर आहे. या ईश्वराच्या सत्तेने काय चाललेलं आहे? तर सगळं नियंत्रण या जगताचं, तुमचं आमचं, जीवाचं सुद्धा, सगळ्यांचं नियंत्रण करणारा हा ईश्वर आहे. या ईश्वराची एक खूप सुंदर व्याख्या डॉक्टर काकांनी केलेली आहे की ज्याला कोणीही अडवू शकत नाही पण सर्व जीवांच्या गोष्टींना प्रारब्धाची जो मर्यादा घालून ठेवतो त्याला ईश्वर असं म्हणतात. तो कर्तुम अकर्तुम असं आधीच्या व्याख्यानामध्ये, प्रवचनामध्ये आपण ऐकलेलं आहे की त्याची शक्ती कशी आहे? तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा हा परमेश्वर आहे, असा हा ईश्वर आहे. हा ईश्वर ह्या सृष्टीचा कर्ता भरता हरता आहे. निर्माणही तोच करतो, पालनही तोच करतो आणि लयाला नेण्याचं काम सुद्धा तोच करतो आणि तिन्ही ठिकाणी आनंदच असतो. राम आणि कृष्ण अवतारात छान आपल्याला, विशेषतः कृष्ण अवतारात कधीच चेहऱ्यावरचं हास्य त्याचं बिघडलेलंच नाही. सतत कोणाला मारायचं झालं तरी हसतोय. त्याला काही हे शोभतंय का? अरे लय हा सुद्धा आनंद रूप आहे. अन्याय करणाऱ्या लोकांचा लय करणं म्हणजे या पृथ्वीवरच्या बाकीच्या सदाचारी लोकांना आनंद देणंच आहे की नाही? मग आनंद करण्याचं काय म्हणे व्यवहारात आम्हाला सुद्धा
स्वयंपाक करून ठेवला म्हणजे आम्ही ब्रह्मा झालो. जेवण होईपर्यंत तो सांभाळला म्हणजे आम्ही विष्णू झालो. आणि आग्रह करून करून वाढून त्याचा लय केला. आता असा लय जर आम्ही केलाच नाही तर त्या स्वयंपाकाचं काय होणार आहे? मग लयात आनंद आहे की नाही? आता बाहेर आम्हाला ते पडतं, पण इथं लय व्हायचा वेळ येते त्यावेळेला मात्र संध्या छाया भिवविती हृदया ह्या पद्धतीने काहीतरी होऊन जातं. पण लयामध्ये खरंच आनंद आहे. जर विचार करा, मृत्यू नावाची गोष्ट या भगवंताने ठेवलीच नसती तर काय झालं असतं? कल आज और कल असा एक पिक्चर होता बरं का. 3 पिढ्या एकत्र दाखवलेल्या होत्या. आता 3 पिढ्याच्या वर हे जर मृत्यू नसता तर काय झालं असतं? आताच तर आपण म्हणतो लोकसंख्या फार झालेली आहे, त्याच्यामुळे सगळे गोंधळ निर्माण होत आहेत. हे जर केलंच नसतं त्यांनी तर काय झालं असतं? आता अत्यंत थकलेल्या गात्राने शरीराने जगण्यामध्ये किती आनंद आहे हो. मग त्याचाच लय जर केलाच नाही आम्ही म्हणजे त्यांनी तर काय होणार आहे? मग मृत्यू हा सुद्धा एक आनंददायी गोष्ट आहे हे आम्हाला पटत नाही. आता तो केव्हा यावा, कधी यावा, कुठे यावा, कुठल्या माध्यमातून यावा, कुठल्या रोगाच्या माध्यमातून यावा, यातलं काहीही आमच्या हातात नाही. पण तो येणार आहे हे नक्की आहे, कारण ते त्याचं नियमन करणं आहे. जन्म जरा मृत्यू हे त्यांनी नियमित करून ठेवलेलं आहे. आणि मला काहीही वाटो त्याच्या घटनेमध्ये बदल होणे शक्य नाही. मग कोणी त्याच्यासाठी मृत्यू येऊ नये म्हणून उपासना जरी केलेल्या असल्या तरी त्यांनी जे वर मागितलेले आहे त्या वरांना धक्का न लागता, कारण ते वर सुद्धा ब्रह्मदेवाने नाही तर शंकराने दिलेले, आता त्यांना धक्का न लावता पण तरीही वेगळी काहीतरी लीला करून भगवंतानी सगळ्यांनाच नेलेलं आहे ना. कोणाला ठेवलंय? कोणालाच ठेवलेलं नाही. मग हे शांतपणे आम्ही स्वीकारणं म्हणजे त्या ईश्वराची उपासना आहे. त्यांनी घालून दिलेल्या घटना, सृष्टी रचनेचं हे चक्र, हे 3 ऋतू किती महत्वाचं आहे. 3 ऋतू सुद्धा. पेरणी करायची असेल, पेरणी झाल्यावर पाऊस लागतो. आता सतत पाऊस यावर्षी किती पडला, अति झालं तर ते नुकसान आहे. म्हणून त्याचं पोषण होण्यासाठी हिवाळा लागतो, नंतर ते वाळण्यासाठी उन्हाळा लागतो. सगळ्या गोष्टी लागतात की नाही? या सगळ्या आमच्या जीवनाला आवश्यक आहे. म्हणून भगवंताच्या ह्या रचनेला यत्किंचितही नाव न ठेवणे ह्याला साधना असे म्हणतात. किती छान पद्धतीने आपल्या समोर आहे. त्यानंतर आमचे सगळे नातेसंबंध जे आहेत ते कसे निर्माण झालेले आहेत किंवा कसे आमच्या भोवती आलेले आहेत. कर्मयोगे सकळ मिळाले, एके स्थळी जन्मासा आले, ते तुआ आपुले मानिले, फटरे पडत मूर्खा. आता हे सगळे संबंधित आमच्या कर्माचं देणं घेणं पूर्ण करण्यासाठी म्हणून आजूबाजूला आलेले आहेत. मग माझ्या नातेवाईकांना मी नावं ठेवावं का? त्यांच्यामध्ये ब्रह्म पाहावं की नाही? डॉक्टर काका म्हणतात साधक सून असेल तर तिने सासूमध्ये ब्रह्म पाहावं, आणि सासू साधक असेल तर तिने सुनेमध्ये ब्रह्म पाहावं. पुढे जाऊन आपण म्हणूया पतीमध्ये पत्नीने ब्रह्म पाहावं. अति अवघड. बाहेर सगळ्या ठिकाणी दिसू शकतं, पण त्या दोघांनी पण एकमेकांमध्ये ब्रह्म पाहावं. बहीण भावांनी एकमेकांमध्ये ब्रह्म पाहावं. ब्रह्म पाहावं म्हणजे नेमकं काय आहे तर त्या सहवासातला जो आनंद आहे तो घ्यावा. आणि प्रत्येक ठिकाणी आनंद असतोच, फक्त तो शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. मंदाताई म्हणतात की ब्रह्म जर सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे आणि ब्रह्माचा जर आनंद हाच स्वभाव आहे म्हणजे हेच स्वरूप आहे तर तो नाही अशी जागा तरी असेल का? नक्की आहेच आहे. फक्त आमची शोधण्याची काय कमी पडते तर दृष्टी कमी पडते, तेवढी विकसित होत नाही. आणि म्हणून आम्हाला आता पुष्कळदा काय होतं की काहीतरी मैत्रिणी एकत्र येतात, विषय निघतात, बोललं जातं, सगळं जातं, आणि मग नाही तू काय कर, एकदा शुगर चेक करून घे बर का.
मग ती शुगर चेक करून घेतल्यानंतर बरं झालं तिने सांगितलं म्हणून चेक केली, नाही तर तब्येतीमध्ये अजून काय काय घडलं असतं. म्हणजे आता बरं झालं, काय बरं झालं, हा आनंद आहे, ती लवकर कळलं. त्यातला आनंद काय आहे, या शरीरामध्ये अजून बिघाड निर्माण होण्यापूर्वी ते लवकर कळलं, हा आनंद आहे. ऍक्सिडेंट होतात त्यावेळेला, ज्याला ऍक्सिडेंट होतो, ज्याला काहीतरी तोडमोड होती शरीराची, त्याला डॉक्टरांकडे आपण घेऊन जातो आणि मग नातेवाईक वगैरे एकत्र आल्यावर असं असं झालं, सगळ्या गप्पा झाल्या की मग बरं झालं, जीवावर बेतलं होतं पण फक्त हातावर निभावलं. मग बरं झालं म्हणजे हा आनंद आहे, जीव वाचला हा आनंद आहे. प्रत्येक ठिकाणचा तो आनंद जो आहे तो ह्या पद्धतीने आहे. एखादा अवयव गेला तर गेला, पण त्याचा जीव वाचला ना. अवयव गेल्याने फार काही फरक पडत नाही. अवयव गेले तरी सुद्धा त्या शरीरामध्ये जीवात्मा जर व्यवस्थित राहत असेल तर तो त्याही स्थितीत परमार्थ पूर्ण करू शकतो. कितीतरी उदाहरणं पाहतो आपण. कोणी आंधळे आहेत तरी परमार्थ पूर्ण केलेला आहे, कोणी पांगळे आहेत तरी परमार्थ पूर्ण केलेला आहे. या अवयवांच्या स्थितीवर परमार्थ अवलंबून नाही, पण जीवात्मा जर चांगल्या स्थितीत असेल मनस्थितीच्या दृष्टीने तर तो शरीरामध्ये कितीही घडामोड झाली तरी त्याचा परमार्थ जो आहे तो सिद्धीला नेऊ शकतो. म्हणून बरं झालं हातावर निभावलं, बरं झालं पायावर निभावलं, असं म्हणून तिथं सुद्धा काय आहे तर आनंद आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आता हा कसा आहे तर सदाचाराला सुख आणि दुराचाराला दुःख हे त्यांनी नियमित करून ठेवलेली घटना आहे. मी दुराचाराने वागेल आणि तरी मला सुखाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर कुठंतरी काहीतरी चुकतंय. ज्या अर्थी माझ्या अंतःकरणाला सतत दुःखाचा अनुभव आहे त्या अर्थी अविवेकाचे फळ हे दुःख. भगवंत कोणाला सुखही देत नाही, भगवंत कोणाला दुःखही देत नाही, पण तुमच्या कर्माचे पुरावे त्याच्याजवळ हे आत्ताच्या सगळ्या कॉम्प्युटर पेक्षा लॅपटॉप पेक्षा त्याचं जबरदस्त आहे सगळं, की तो आतमध्येच बसलेला आहे ना. सीसीटीव्ही आतमध्येच आहे त्याच्या रूपाने, कारण मन हे माझी विभूती आहे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भगवंत मनामध्ये आहे आणि मग माझ्या मनात काय काय येतं ते माझ्यापेक्षा सुद्धा जास्त त्याला आधी कळतं. आणि इतकं सगळी नोंद त्यांनी ती ठेवलेली असल्यामुळे माझ्याच नशिबात असं का, ह्याचं फक्त एकच उत्तर आहे, तू तसं करून ठेवलं म्हणून. ह्याचा दोष दुसरा कोणाकडेही नाही. मग माझ्या नशिबात आता परत असंच सुरू होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक कर्म करत असताना मी सावध राहिलं पाहिजे की नाही. मला जर दुःख नको आहे मग विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. की चांगलं काय वाईट काय याची समज भगवंत आतमध्ये राहून प्रत्येकाला देतो. अगदी खुनी माणसाला सुद्धा, दरोडे घालणाऱ्याला सुद्धा आपण करतो ते वाईट आहे माहिती असतं, पण 3 गुणांचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की ते गुण त्यांना काय करत नाही, आवरता येत नाहीत, स्वतःच्या मनाला आवरता येत नाही आणि म्हणून तशी कृती त्यांच्याकडनं होऊन जाते. आणि मग कृती चुकीची झाली की त्याचं फळ जे आहे, अग्नीवर मुद्दाम हात ठेवा तव्यावर गरम, नाही तर चुकून हात लागू दे, त्याचं फळ जे आहे ते तर नक्की मिळणारच आहे की नाही. तसंच इकडं सुद्धा आहे, कळत न कळत कसंही घडू दे. आता भीष्म इतके दिवस त्या बाणावर पडून होते, त्याचं कारण मीमांसा काय दिलेली आहे, कधीतरी त्यांनी सरड्याला खूप काटे टोचलेले होते. मागचा जन्म म्हणजे कर्म आपणच केलेलं असतं आणि त्या कर्माची फळं जी आहे ती आपल्यालाच भोगायची असतात. मग भोगायचीच आहेत तर कटकट करून कशाला भोगायची. परत काकांचं उदाहरण ते सांगितलं की आपल्याला सोपं जातं. म्हणजे संतांची दृष्टी या भोगाकडे पाहण्याची कशी असते. आम्ही ठाण्याला असताना एकदा डॉक्टर काका आमच्या घरी आले. रात्रभर त्यांना सर्दी खोकल्याने खूप त्रास झाला. रात्रभर तेही जागे होते आणि गरम पाणी करून दे, शेकायला दे, काही औषध गोळ्या दे, ह्याच्यामुळे आम्ही पण जागा होतो. त्याच्यानंतर लगेच माघवारीला म्हणून त्यांना पंढरपूरला जायचं होतं. मग ते पंढरपूरला गेले 2-3 दिवसांनी आणि त्याच्यानंतर माघवारीला काका तिथं जातात म्हणून आम्ही पण जात होतो, म्हणून आम्ही पण तिथं गेलो. मग काकांना विचारलं मी, काका सर्दी खोकला काय म्हणताय. काका म्हणतात सर्दी मधुरम खोकला मधुरम. कटकट नाही, औषध गोळ्या घ्यायच्या आणि शरीराला सांगायचं की बाबा रे तुला औषध गोळ्या दिलेल्या आहेत,
तुला पुरेशी विश्रांती दिलेली आहे, आता माझ्या वारीच्या मध्ये येऊ नको. काय आहे की परमार्थ सिद्धीला नेताना आपल्या शरीराशी आपण जर असं बोलत राहिलो तर त्रयस्थ वृत्तीने त्याच्याशी वागता वागता कधीतरी ही देहबुद्धी तुमची आमची नक्की सुटून जाते, आणि हे परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण केलं पाहिजे. नंतर आहे की हा जो सगुण निराकार ईश्वर आहे, आता जसं सगुण साकार राम कळण्यासाठी त्याचं चरित्र वाचावं लागतं, वाल्मिकी रामायण वाचावं लागतं, तसं सगुण निराकार ईश्वर लक्षात येण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर आपल्या समोर आहे की हा ईश्वर रूप राम जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तो शास्त्रांनी सिद्ध होणार आहे, म्हणून शास्त्राचा अभ्यास करायचा. आता हा कशासाठी करायचा आहे? तर या रामाचं चिंतन केल्यानंतर तो षड्गुणैश्वर्य असल्यामुळे, तो या जगताचा सगळा कर्ता करविता असल्यामुळे माझ्यातला कर्तृत्वाचा अहंकार जो आहे तो कमी करण्याचा मला या अभ्यासाने नक्की फायदा होतो आणि झाला पाहिजे. नाही तर शास्त्राच्या अभ्यासाने परत शास्त्रज्ञानच जर डोक्यावर चढलं तर नवल अहंकाराचे गोठी ठेवलेलंच आहे आपल्या समोर, की परत आमचीच फजिती होणार आहे. म्हणून याचा अभ्यास करत असताना तो कसा आहे, तर या सगळं सृष्टी चक्र चालवणारा तो आहे, त्याच्या संकल्पातून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. मग त्याचीच ती आहे असं समजून आम्ही का सृष्टीत राहत नाही? तिथं कसायला मी आणि माझा म्हणतो? देह हे काळाचे, वित्त कुबेराचे, येथे या जीवाचे काय आहे? प्रश्न आहे आपल्या समोर. खरंच हा देह माझा आहे का त्याचा आहे? हा देह ज्या 5 महाभूतांनी युक्त आहे, ते 5 महाभूत ही माझी निर्मिती आहे का त्याची निर्मिती आहे? त्याची निर्मिती आहे. मग डॉक्टर काका म्हणतात, ज्याच्याकडनं आम्ही ते उसनं घेतलेलं आहे ना, ते सज्जन माणसं उसनं वापस करतात. म्हणजे शांतपणे जेव्हा त्याला द्यायची वेळ येते तेव्हा देऊन टाकतात. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, किती शांतपणे सोडता येतं हे. पण आम्ही मात्र पोट फुगतो, श्वास अडकतो, पण बाहेर जात नाही हो, आतमध्येच घरघर लागते. कारण आम्ही इथं कुठेतरी दृश्यामध्ये अडकून पडलेले आहोत, आणि म्हणून आतमध्येच आमचं ते सगळं राहून जातं. वासना देह काही लवकर तो देह सोडायला तयार होत नाही, कारण कुठंतरी गुंतून पडलेला आहे. आणि अशी फजिती आम्ही आमची करून घेण्यामध्ये जे तरबेज असतात त्यांना माणूस असं म्हणतात. ही काकांनी केलेली व्याख्या आहे, मी नाही. स्वतःची फजिती करून घेण्यामध्ये जो तरबेज असतो त्याला माणूस असं म्हणतात. मग यश त्याचं आहे, श्री म्हणजे लक्ष्मी त्याची आहे. आता पैशाशिवाय आमचा जीवनातला व्यवहार चालत नाही, म्हणून पैसे आम्हाला कमवावे लागतात. पण मी कमवलेले पैसे माझे आहे म्हणण्यामध्ये खूप दोष आहे. ती लक्ष्मी त्याचीच आहे हो, आणि म्हणून त्याच्या सह ज्याच्या घरात ती असते ना, तिथं आनंद देते. आणि त्याला सोडून ज्याच्या घरात ती असते ना, त्या ठिकाणी मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने तिथं सगळं काय चाललेलं असतं, तर बुद्धी चंचल झालेली असते, व्यसनापायी सगळे ती संपत्ती घालवल्या जाते, आणि असे जे दोष आहेत ते त्या ठिकाणी निर्माण होतात. मग लक्ष्मी त्याची आहे आणि ती त्याची दासी असल्यामुळे तो जिथं आहे तिथं पाय चेपायला ती येणारच की नाही. समर्थ किती छान सांगतात, बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायणू, आधी तो आपुला कीजे, लक्ष्मी चरणी वसे. बुद्धिदाता नारायणाला आपलंसं करा, लक्ष्मी आपोआप तिथे येते. पण त्याला सोडून ज्या वेळेला लक्ष्मीचा आम्ही सतत विचार करतो, त्यावेळेला माझ्या नवऱ्याला तू बोलवत नाही का, मग घेच आता. मार्गशीर्ष महिना चालू आहे, मी बोलतीये. आता लक्ष्मी सुद्धा प्रारब्धाधीन आहे आणि भगवंत हा प्रयत्नाधीन आहे. पण आम्ही मात्र भगवंताची प्राप्ती करण्यासाठी प्रारब्धावर घालतो आणि लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी अलोट प्रयत्न करतो. इथपासूनच आमचं सगळं काय चाललेलं आहे तर चुकीचं चाललेलं आहे. मग लक्ष्मी पण त्याची आहे, कीर्ती पण त्याची आहे, ऐश्वर्य त्याचं, औदार्य त्याचं. किती औदार्य आहे हो. कोणी ते आस्तिक असा, कोणी नास्तिक असा,
कोणी त्याच्यावर भाव ठेवा, कोणी त्याच्यावर ठेवू नका, तरी सुद्धा सर्वत्र सदा सम, जो जे वांछील तोते, असं सगळ्यांना सगळं देत राहणं हा भगवंताचा स्वभाव आहे. खूप छान पद्धतीने एका आई मुलांचा संवाद सांगितलेला आहे. तो मुलगा आईला म्हणतो, आई तू सारखं सगळ्यांना देत राहते, असं का करते ग? तर त्याची आई त्याला सांगते, अरे अखंड देणं ह्यालाच देव असं म्हणतात. देत राहा म्हणजे तिथं देव आपल्याला प्रसन्न होतो, आणि आपल्या जवळ ठेवून घेतो तो दैत्य असतो. आणि आपल्या संपत्तीचा सुंदर विनियोग करत राहतो तो मात्र देव असतो आणि देवापर्यंत पोहोचतो. मग हे सगळं जे मिळालेलं आहे त्याचं किती औदार्य आहे. वासना आमच्या होत्या, पण त्या वासना पूर्तीसाठी लागणारे सगळे विषय निर्मिती त्याची आहे. त्या वासना भोगण्यासाठी जे इंद्रिय लागतात ते त्यांनी दिलेले आहेत. त्या इंद्रियांना जी शक्ती लागते भोगण्यासाठी त्या देवता त्यांनी आत प्रतिष्ठित करून ठेवलेल्या आहेत. मग सगळं देणारा तो असून सुद्धा मी त्याला वेळ देतो असं म्हणण्यात काही अर्थ आहे का? पण आम्ही म्हणतो आम्ही देवाचं खूप करतो. काका म्हणतात तो आमचं करतो का? आम्ही त्याचं करतो. अखंड तोच आमचं करत असतो. प्रत्येक गोष्ट आमच्यासमोर त्यांनी आणून ठेवलेली आहे आणि तरी त्याचं आम्ही विस्मरण करतो. हीच मोठं आमचं काय आहे तर पाप आहे. आणि म्हणून सगळं त्याचं आहे हे आमच्या लक्षात यावं म्हणून पान, फूल, फळ, दक्षिणा हे देत देत आपण हे सगळं त्याचं आहे हे लक्षात ठेवावं. ह्याच्यासाठी या प्रथा आमच्या मागे लावलेल्या आहेत. पण तिथंही आमचं ह्यात काय पडलं त्यात काय पडलं असं करून सगळंच आम्ही ते गुंडाळून ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि असं सगळ्या प्रथा गुंडाळून ठेवणारे जे आहेत ते भवसागरामध्ये अडकल्याशिवाय राहत नाहीत. मग हा कसा आहे तर समर्थ त्याच्यात वर्णन करतात. हा इंद्रिय चालक तोच आहे, त्रैलोक्य पालक तोच आहे आणि हृदय निवासी सुद्धा तोच आहे. हा मी हृदय निवासी सगळ्यांच्या आतमध्ये ममैवांशो जीवलोके भगवद्गीतेत ते सांगितलेलं आहे की नाही. मग आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये तोच बसलेला आहे आणि आम्ही मात्र त्याला बाहेर शोधत आहोत. अशी कुठंतरी फजिती चाललेली असल्यामुळे आत असून सुद्धा तो तुम्हाला आम्हाला कळत नाही. तिसरा राम जो आहे त्याचा दोनदा जय जयकार केलेला आहे. तो राम कसा आहे तर निर्गुण निराकार आहे. त्यानंतर गुणातीत आहे. सद्गुरूंचं वर्णन आपण काय करतो? द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम, म्हणजे सद्गुरू आणि ब्रह्म एकच आहे. निर्गुण निराकार ते तत्व माझ्या सद्गुरूंच्या माध्यमातून माझ्या समोर आत्ता प्रगट झालेलं आहे असा भाव ठेवून श्री गुरूंची आपण काय केली पाहिजे? सेवा म्हणा, उपासना म्हणा, त्यांनी दिलेली साधना जी आहे ती त्या पद्धतीने केली पाहिजे. आता इथं त्यांचं वर्णन म्हणजे त्या ब्रह्माचं वर्णन त्रिगुणरहितम, आणि मी मात्र 3 गुणांच्या माझ्या स्वभावामध्ये सतत आसक्त होऊन राहिलेली. मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही. आणि काही म्हणा तुम्ही, मग राग येणार की नाही? हे तर पालुपदच जीवनाचं. आणि मग ना मला रागच आला, असं कुठून येत होतो? म्हणणं ते म्हणतात ही चिडचिड बाहेरून येते का, कुठल्या मॉलमध्ये मिळते का? ती आतमध्येच सारखी का होते आमची? का चुकतंय? तर सगळ्यांनी माझ्या मनासारखं वागावं ह्याच्या इतकं चुकीचं दुसरं काहीही नाही. मीच जर इतरांच्या मनासारखी सारखी वागू शकत नाही तर इतर लोक माझ्या मनासारखं वागावेत हे कधीतरी शक्य आहे का? कधीच शक्य नाही. पण ह्या भ्रमात आम्ही राहतो. मी घराचा कर्ता आहे, सगळ्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे चाललं पाहिजे, सगळ्यांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे असं ज्याला सतत आतून वाटतं तो कधीही जीवनमुक्तीचा आनंद घेऊ शकणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपलं मनच सोडून द्यावं लागतं. तो अमन आहे आणि मी माझ्या मनामध्ये अडकून पडलेली आहे. कसं काय होणार आहे? श्री गुरु द्वंद्वातीत आहेत, म्हणजे सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय या सगळ्यांना ते समत्वाने बघतात. आणि मी मात्र या सगळ्या गोष्टींनी आतमध्ये सुनामी लाटा सारख्या माझ्या चाललेल्या असतात. कसं काय ऐक्य होणार आहे? आधी उत्तम गुण रामाचे कमवायचे, ते उत्तम गुण सगुण निराकार असणाऱ्या ईश्वर शोधण्यासाठी आणि सर्वत्र तो भरलेला आहे हा दृष्टिकोन विकसित करून त्या सगळ्या गुणांचा उपयोग भगवंताकडे जाण्यासाठी करायचा. बघा, दैवी गुणसंपदा अंगीकारायची आहे, पण ती अंगीकारल्यानंतर
तुझे कारणी देह माझा पडावा, सदा देव काजी झिजे देह ज्याचा. ह्या पद्धतीने त्या संपूर्ण गुणसंपदेचा, मग ती गुणसंपदा कुठली असेल? एखाद्याला छान रांगोळी काढता येत असेल, आपलं घर तर आपण सजवूच हो, पण असे ज्या वेळेला शिबिर असतात, उत्सव असतात, त्यावेळेला ती कला जर तिथं सादर केली तर ती भगवंताची सेवा होती की नाही? कोणाला बोलणं छान येतं, कोणाला गाणं छान म्हणता येतं, कोणाला बाकी काही करता येत नसेल तर सतरंज्या टाकता येतात, त्यात काही कमीपणा आहे का? अजिबात नाही. मग या सगळ्या गुणांचा उपयोग अशा ठिकाणी करणं म्हणजे त्या भगवंताची सेवा करणं, उपासना करणं असं आहे. दास्य भक्तीमध्ये आपल्या समोर आहे की नाही समर्थांनी ठेवलेलं वर्णन? मग आता नुसतेच पारायण करायचे आणि सोडून द्यायचं का? तसं आपण पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जी जी संपदा, बुद्धी संपदा मिळाली असेल, गुणसंपदा मिळाली असेल किंवा संपत्ती रूपी संपदा मिळालेली असेल, तरी ती माझी एकट्याची नसून तया सर्वात्मका ईश्वरा, तो सर्वात्मक असणारा जो ईश्वर म्हणजे हा मोठा समाज पुरुष जो आहे, त्याच्यासाठी, त्याच्या कल्याणासाठी, प्रत्येकाच्या कल्याणासाठी माझ्या या गुणांचा उपयोग करणं ही भगवंताची सेवा आहे. मग इथं आपल्या समोर तिसरा जो राम आहे तो सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे. फक्त असं भरभर सांगूनच थांबते कारण वेळ नाही आपल्याजवळ की तो सद्घन, चिद्घन, आनंद. सद्घन आहे म्हणजे असद्घन नाही, चिद्घन आहे म्हणजे ते अज्ञान त्याच्या ठिकाणी नाही, आणि आनंदघन आहे म्हणजे दुःखाचा लवलेशही नाही. आणि असा ब्रह्मरूप राम जो आहे तो राम मी आहे असा शास्त्राचा सिद्धांत आहे. सगळ्या संतांचं सांगणं ही तेच आहे. आणि तेच मला होऊन राहायचं असेल तर हा ब्रह्मरूप राम मला केव्हा कळतो? ज्या वेळेला तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्री गुरूंकडनं मला होतो, त्यावेळेला हा राम कळायला सुरुवात होते. म्हणजे श्री गुरु कृपेशिवाय ब्रह्मरूप राम कळत नाही, शास्त्राच्या अभ्यासाशिवाय ईश्वर रूप राम कळत नाही, आणि भगवंताचं चरित्र वाचल्याशिवाय सगुण साकार राम जो आहे तो आम्हाला कळत नाही. मग मला गुणातीत व्हायचं असेल तर आधी प्रभू रामचंद्राचे गुण घ्यायचे आहेत, त्या गुणांचा उपयोग भगवत कार्यासाठी करायचा आहे. म्हणजे सर्वात्मक असणारा ईश्वर जो आहे त्याच्यासाठी म्हणून ते गुण सगळे मला काय करायचे आहे, तो उपयोगात आणायचे आहेत. आणि असं करता करता हे गुण देणारा तोच आहे. त्यानंतर सत्वगुणाची वाढ त्याच्या कृपेने माझ्या चित्तात होते, आणि हे सगळे गुण त्याच्यासाठी उपयोगात आणले पाहिजे हे बुद्धी देणारा सुद्धा तोच आहे. आणि तरीही मी गुणरहित आहे. काय अभ्यास करायचा आहे? कारण त्याचे जे गुण आहेत ते मी अंगीकारले आणि म्हणून हे चांगलं काही कार्य मला करता आलं. एवढा मोठा दासबोध लिहिल्यानंतर सुद्धा सकळ करणे जगदीशाचे, तेथे कवित्वाची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, असं समर्थ विचारतात. की एवढा मोठा सद्ग्रंथ लिहिल्यावरही तो मी लिहिला का? त्यांनी बुद्धी दिली, त्यांनी लिहून घेतला. जगाच्या कल्याणाची व्यवस्था त्यांची आहे, माझी नाही. मग एवढं सगळं करून सुद्धा अकर्ता होऊन राहण्यामध्ये जीवनमुक्तीचा आनंद आहे. आधी गुण कमवायचे, कमवलेले गुण सगळं जीवन स्वतःचं सुद्धा, कुटुंबाचं सुद्धा, समाज पुरुषाचं सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी म्हणून ह्या गुणांचा योग्य उपयोग करायचा आहे. आणि त्यानंतर जीवरूपानी निमित्त मात्र आणि ब्रह्मरूपानी अकर्ता आहे असं स्वतःचं ठिकाणी निश्चिती करणे ह्याला गुणातीत होणे असं म्हणतात. आणि भगवंताचं नाम घेता घेता या पद्धतीचं चिंतन करून ब्रह्मरूप रामापर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे. समर्थ म्हणतात, जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ, न करिता निर्फळ भूमी भार होय. नरदेहात जन्म प्राप्त झालेला आहे. नरदेहाचं आद्य कर्तव्य आहे ब्रह्मरूप रामाची ओळख करून घेणे आणि त्याच्याशी ऐक्य पावणे. ते न करता जो देह ठेवतो तो भूमिभार, तो भूमिभार. आणि ते ओळखून जो जीवन जगतो तो झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. तुम्ही कर्म मार्गाने जा, तुम्ही भक्ती मार्गाने जा, तुम्ही ज्ञान मार्गाने जा,
तुम्ही नाम घ्या, तुम्ही काहीही करा, पण ब्रह्मरूप व्हा. सगळ्या संतांचं सांगणं एकच आहे की कुठलंही साधन करा, पण साधनेचे फळ म्हणून निर्गुण परब्रह्म ते अंतरी बिंबले, हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं. आणि तो हा राम, मग राम असेल, दत्त असेल, विठ्ठल असेल, कोणी असेल, पण तो हा राम ब्रह्मरूप, दत्त ब्रह्मरूप, कृष्ण ब्रह्मरूप, आणि मी सुद्धा ब्रह्मरूप. ह्या जीवाला ब्रह्मरूप होण्यातच खरं काय आहे, तर त्याच्या जीवनाचं सार्थक आहे. दाशरथी रामाशी आम्हाला एकरूप होता, म्हणजे अयोध्येचा राजा नाही व्हायचंय मला अयोध्येचा राजा व्हायचं नाही, तर तो राजा जसा ब्रह्मरूप होऊन जीवन जगलेला आहे, तसं ब्रह्मरूप होऊन जीवन जगण्याची कला मला त्याच्याकडनं शिकून घ्यायची आहे. मग ब्रह्मरूप राम जो आहे तो गुरु रूपाने माझ्या समोर आलेला असतो, आणि त्या गुरूंवर तशीच भावना करून आम्ही सातत्याने जीवन जगत राहिलो, तर ब्रह्मरूप रामापर्यंत, ते त्यांच्या धामापर्यंत आम्हाला घेऊन जातात. परमपूज्य डॉक्टर काकांसोबत एकदा आम्ही अकोल्यावरून याची वारी करायला आलो होतो, माघवारी. आणि इथं आल्यानंतर या तळ्याच्या पलीकडे एक राजांचं मोठी जागा आहे, आणि तिथं सगळ्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था बस भरून जे लोक आलेले होते त्यांची काकूंनी केलेली होती. आता अगदी निघण्याची वेळ आली. खरं तर प्रत्येक प्रवासात काका आमच्या सोबत होते. जिथं मुक्काम होता तिथं आमचं काकांचं प्रवचन आम्ही ऐकत होतो. पण तरी अगदी निघताना परत काही साधक असतातच ना, ते म्हणतात नाही काका आता काहीतरी बोला बरं तुम्ही, परत आम्ही निघण्याची वेळ आली, आता परत काहीतरी आम्हाला सांगा. त्यावेळेला काकांनी एकच गोष्ट सांगितलेली होती की गुरुचा देह तुम्हाला तारणारा नाही, तर गुरुविषयीचा तुमचा भाव जितका शुद्ध आणि स्वच्छ होत जाईल, तो भावच तुम्हाला आम्हाला तारणारा आहे. त्यामुळे रामनाम त्यांनी जे दिलेलं आहे, किंवा आपल्याला जे श्री गुरूंनी नाम दिलेलं आहे, ते नाम ज्याच्याकडून घेतलेलं आहे तो ब्रह्मरूप आहे. त्यांनीच मला सांगितलेलं आहे की तूही तशीच आहे, म्हणून त्याच्यावरही 100% श्रद्धा ठेवायची. आणि इथून पुढे स्वतःला मी यूं आहे त्यूं आहे असं न समजता, मी चैतन्य रूप आहे असं नाम घेता घेता स्वतःची समज वाढवत राहणे आणि चैतन्य रूप होऊन जीवन जगणे, याला नाम साधनेतून गुणातीत होणे असं म्हणतात. जय जय रघुवीर.